मुळात कसं आहे ना, सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स हा खूप आणि प्रचंड आहेच आजकालच्या हं. पिढीवरती. तर तुम्ही तुमची जी मोठा ब्रेक जो आहे, तर त्या ब्रेकच्या काळात तुम्ही सोशल मीडियावर जर रील बघायचं असेल, तर तुम्ही त्या काळात तेवढं म्हणजे त्याला तेवढी प्रायोरिटी द्या, की ओके मी 15 मिनिटच बघणार आहे. म्हणजे हं. इन दॅट केस तुम्ही तो टाईम स्पॅन जर सेट केला, की ओके 15 मिनिटं YouTube बघायचंय. मला रिलॅक्सेशनला जी रील बघायची आहेत, मी नेहमी बघतो, पण ती 15 मिनिटं अलार्म सेट झाल्यानंतर ते बंद झालं पाहिजे. इन दॅट केस तुम्ही काय बघायचं हे पण सेट करू शकता. चांगली हं. चांगली लेक्चर्स ऐकू शकता. तर ते तुम्ही म्हणजे कसं वापरताय सोशल मीडिया ह्याच्यावर आहे. आता माझे स्वतःचे पण स्टुडंटसाठीचे बरेचसे YouTube चॅनलवरती आहेत माइंडफुलनेसचे. म्हणजे ते एक्सरसाइजेसही ते बघून बघून करू शकतात, की ज्याच्यात काहीच त्यांना चार्जेस नसतात. नुसतं बघायचं आणि ते करू शकतात म्हणजे तसंच्या तसं फॉलो. म्हणजे असे हं. कितीतरी एज्युकेशनलला उपयोगी असे पण व्हिडिओ ते मध्ये-मध्ये बघू शकतात. प्रेरणादायी मोटिव्हेशनल स्पीकर्सना ऐकू शकतात. कितीतरी स्पीकर्स आहेत, त्यांची स्पीचेस असतात, हं. पॉडकास्ट असतात आताच्या काळात. तर सपोज आपण पण त्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय आय होप म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्या म्हणजे अशा गोष्टी ज्या अगदी चांगल्या ऐकण्यासारख्या आहेत, की ज्याच्यातून त्यांना चांगली एक विचाराला दिशा मिळेल. हं. तर तसं त्यांनी जरूर ऐकावं.